एवढं आव्हान देतात असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला काय बोलायचं, सुनील शेळके बद्दल मला बोलायचंच नाही ना. तो इतका मोठा झाला नाही की त्याच्याबद्दल मी चर्चा करावी, त्याच्याबद्दल आपण विषय मांडावा. असा मोठा माणूस नाही. ठीक आहे, त्याला काय वाटलं ना त्यांनी मला येऊन विचारा, माझं दार उघड आहे ना. मी सर्वांची बोलत असो. माझे सर्वात जास्त तालुक्यातल्या बीजेपीशी संबंधित जवळकीचे मी कुठल्याही बीजेपी नेत्याला फोन करू शकतो. गोपीनाथ मुंडे झाले, मी देवेंद्र फडणवीस, मी तुरंत देवेंद्रशी बोलतो. माझ्याबरोबर आमदार होता तो. असा हा विषय नाही. विषय काय, तुम्ही मगरुरीने बोलता. आज काय अहंकार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा, तुम्ही भारताचा विकास केला तर आम्हाला आनंद आहे ना. आम्हाला काय दुःख वाटणार नाही, आम्हाला काय दुःख वाटणार. पण तो तुमचा जो अहंकार आहे ना त्यातला, तुम्ही काय सांगता, नरेंद्र मोदी काय सांगतात, 70,000 कोटी मोस्ट करप्ट पार्टी नॅशनल राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी. इसका मतलब ये होता, ये ग्वाल्हेरच्या सभेतलं भाषण आहे आणि क्लिप आहे आमच्याकडे. आता म्हणाले की शरद पवार साहेबांकडे जाणार आहे, मी त्यांची भेट घेणार आहे, आज जे काही आरोप केले त्या अनुषंगाने, आणि त्यांना थेट समोरासमोर विचारणार आहे. आणि ज्यांनी त्यांना सांगितलं त्यांनाही समोर बोलवा आणि समोरासमोर आपण करू, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थेट तुम्हाला आव्हान देत आहेत, म्हणजे आयोजक होते आजचे, त्यांना सगळ्यांना आव्हान दिले. मी तुम्हाला सांगतो, सुनील शेळके एवढा मोठा झाला नाही की साहेबांना जाब विचारायला जायला. त्यांना विचारायचं असलं तर मला येऊन विचारावं. आरोप मी केलाय ना. हिंमत असेल तर मला येऊन विचार ना, तुझ्या धमक असेल तर. साहेबांचं नाव कसं, साहेब फार मोठे, नरेंद्र मोदीशी बोलतात डायरेक्ट ते. तू काय ते साहेबांचं घेऊन बसला आणि साहेबांकडे जायला तू एवढा मोठा नाही झाला. तुझी हिंमत असले जा साहेबांकडे विचार प्रश्न, मी सगळे पुरावे देतो. मग आम्ही अजूनपर्यंत वाकड्यात शिरलो नाही. कालपर्यंत येऊन पाया पडायचा तुम्ही, आता तुम्ही लाथा घालता आम्हाला. बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिली नाही. हे चुकीचं काय तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. मी बोललो, मला पटलं नाही ते. आणि पवार साहेबांना ऍट धिस एज, हा आजार असताना किती ते बोलतात, किती जातात, कसं जातात, कसा प्रवास करतात. मी साहेबांना आता बोललो ना, हात जोडले साहेबांना, कमाल आहे म्हणलं तुमच्यापुढे, धन्य आहे. माझ्या भाषणात सांगितलं साहेबांपेक्षा मी 6 महिन्यांनी मोठा आहे.